हाय रिचा ताई. ए ताई वगैरे म्हणणार असशील ना तर मी इथूनच परत जाते. सॉरी. हाय रिचा. गुड. बस ना. बाय द वे, विक्रांतला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून बोलावलंय तुला इथे. हाय विक्रांत. हाय. सॉरी, ही आपली पहिलीच भेट आहे. पहिली नाही, दुसरी. पहिली ना? हो. डोहाळ जेवणात झाली असेल ना भेट. हो, पण तेव्हा बोलता नाही आलं काही. ओके, बोल. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्यात जे काही बोलणं होईल ते तू प्लीज. डोंट वरी, मला तशी सवय नाहीये. थँक्स. मला माहिती आहे की मोनिका तुझी मैत्रीण आहे, पण लग्नाआधी ती प्रेग्नंट होती आणि तरी सुद्धा तिने माझ्याशी लग्न केलंय. हा खूप मोठा गुन्हा आहे. तिने माझी फसवणूक केली आणि म्हणून मला तिच्या बरोबर राहायचं नाही. एक प्रश्न विचारू? प्लीज. म्हणजे या सगळ्याशी माझा काय संबंध? तुम्ही हे सगळं मला का सांगताय? कारण तू तिची मैत्रीण आहेस. आणि कदाचित आम्ही सांगितल्यानंतर जे ती ऐकणार नाहीये ते तू सांगितल्यावर ऐकेल असं मला वाटतंय. ओके फाईन, काय सांगू मी तिला? प्लीज डिवोर्स म्युच्युअली घे. आणखी एक प्रश्न विचारू? शुअर. म्हणजे मोनिकाची मैत्रीण म्हणून नाही तर एक ह्युमन बिईंग म्हणून प्रश्न विचारते. मोनिका का घेईन डिवोर्स? आणि म्युच्युअलीच का? म्हणजे वादविवाद न होता सगळं सोपं होईल ना. आणि कोणालाही वादविवाद नकोच असतात. त्यात ती प्रेग्नंट आहे, सो तिला जास्त त्रास होऊ नये म्हणून. हे चांगलं आहे तुमचं. म्हणजे त्रास होऊ नये म्हणून म्युच्युअली डिवोर्स घेताय. आणि तुम्ही डिवोर्स मागतायत याचा तिला त्रास नाही होणार. आणि ती वागली त्याचं काय? कम ऑन मानसी, ती तुझी बहीण आहे ना? पण ती जे वागली ते बरोबर आहे असं नाहीये ना. पण म्हणजे तू मोनिकाच्या बाजूने नाहीयेस, विक्रांतच्या बाजूने आहेस. कोण कोणाच्या बाजूने हा मुद्दा आता महत्वाचा नाहीये. आणि ती असली काय आणि नसली काय, डिवोर्स मी मागतोय. पण डिवोर्स देऊन मोनिकाला काय मिळणार? पोटगी. तिला हवी तेवढी. शिवाय बाळाची जबाबदारी मी घेईन. तिला जे हवंय ते ऍड होईल, नकोय ते वजा होईल. आणि शिवाय कोर्टामध्ये खरं खोटं, तिने काय केलं होतं, काय झालं होतं, हे काहीच होणार नाही. दॅट्स क्वाईट इंटरेस्टिंग. म्हणूनच तिला शांतपणे विचार करायला सांग. नकारापेक्षा हा होकार तिला जास्त फायदेशीर ठरू शकतो. अगं बाई अलके, बाळाचे बाबा आणि बाळाची मावशी सुद्धा आली आहे ग. बसा बस. तुला सांगते मानसी, अलकेने आता इतकी सुंदर प्रार्थना केली देवाकडे, मन अगदी आनंदित झालं. पण ज्याच्यासाठी मागितलं ना तो आमचा नातू सदा सर्व काळ चिंतेत. काय रे विक्रांत, किती चिंतेत राहायचं माणसानी? काय मर्यादा वगैरे आहे की नाही? आता घरामध्ये सगळे इतके खुशीत आहे, पण तू म्हणून आमच्यात काही सामील होत नाहीस. असं काही नाहीये आजी. हा, असं काय कळतं ना तुझ्याकडे बघितल्यावर. अलके, आता तूच सांग त्याला, तो असतो आपल्यात कधी? तेच तर म्हणतेय ना मी. आता ह्यांनी जास्तीत जास्त घरात राहिलं पाहिजे, हो की नाही ग मानसी? तिला काय विचारतेस? तिचा चेहरा बघ. या विक्रांत आणि निर्मलानी न
हिला लावलंय कामाला, ते चेहऱ्यावर दिसतंय बघ. अगं बाई मानसी, अगं तुला हॉस्पिटलमध्ये जास्त काम पडतं का? नाही का की तसं काही नाहीये, उलट मला आवडतं. मानसी, आमच्या नातवानी असंच स्वीकारलंय सगळं. तुझी मात्र अजून सुरुवात व्हायची, एवढं लक्षात ठेव. लग्न व्हायचंय, संसार व्हायचंय, प्रॅक्टिस सुरू व्हायचीय. तू न हसतमुख आणि आनंदी राहा. कळलं का मी काय बोलते ते? आणि उगाच असं जगाचं ओझं अंगावर घेऊन बाई फिरू नकोस. हो आजी. विक्रांत बाळा, इतरांच्या सुखासाठी तू इतके कष्ट घेतोस, त्या स्वतःच्या आनंदासाठी घे. जरा श्वास घे आणि तुझ्या येणाऱ्या बाळासाठी तयार राहा. अरे वेड्या, हे तुझं स्वतःचं बाळ आहे, मग त्याच्या आगमनासाठी तयार नको करायला. अरे काही गोष्टी ठरवण्यासाठी काकी, अलका सगळ्यांना मदत करायला हवी तू. मोनिका सोबत वेळ घालवायला हवा. आता हे काय सगळं आम्ही तुला सांगायचं? या सगळ्या गोष्टींचं महत्व तुला चांगलं माहित आहे. हो आजी, तू म्हणतेस तसं करेन मी. अलका, बघितलंस, माझ्या नातवानी आणखी एक वचन दिलंय मला. आजीच्या तोंडाला पानं नाही ना पुसायची आहेत. आजी असं काय बोलतेस? आई, मला सांग तुला कसली मदत हवी, मी करतो. हं? अरे सगळ्यात आधी तू जरा आनंदी राहा, प्रसन्न राहा. तेच तर पाहण्यासाठी सगळं घर तळमळतंय रे. पुढच्या महिन्यातल्या सगळ्या डिलिव्हरीज वंच करतील. अरे एकदा बाळ आलं नाही या घरात की मग तुला आणि मोनिकाला विश्रांतीला अजिबात वेळ मिळणार नाही. बाळासाठी जागरणं सुरू होतील. आल्या गेल्याची, घरच्या बाहेरच्याची कोणाची दृष्ट लागायला नको रे बाबा. बघ किती जणांची दृष्ट लागली होती ते. कोणाला ना कोणाचं चांगलं झालेलं बघवतच नाही मुळी. ती संताप संताप होतो माझा. आजी आता बास ना. प्लीज नकोय मला हे सगळं, प्लीज. असं म्हणतात की बाईची आई झाली की मुलीला शहाणपण येतं. पण तुझं हे भलतंच काहीतरी व्हायला लागलंय. अगं मला हाऊस म्हणून नाही काढत आहे दृष्ट, तुझ्याच भल्यासाठी काढते. आणि या सगळ्यांनी काय होतं? अगं काय होतं म्हणजे, दृष्ट काढली ना की काही वाईट घडणार असेल, आजूबाजूला काही अमंगळ होत असेल तर ते होत नाही. असं बघ, तू गरोदर आहेस ना, तेव्हा नवरा बायकोंच्या मध्ये दुरावा असतो. अशा वेळी गैरसमज होण्याची शक्यता असते, ते होत नाही. बघ बघ किती घाण वास आला ते. आता दृष्ट लागलेली असेल ती सगळी जळून गेली, आता काही होणार नाही. आजी तुझा ना विश्वास असेल या सगळ्या गोष्टींवर, की अशी इडापिडा दृष्ट काढून दूर होते. माझा नाहीये विश्वास. सगळी अंधश्रद्धा आहे. जे काही अंगावर यायचंय ना ते येतच. खरं आजी तू ना विक्रांतची दृष्ट काढायला पाहिजे. त्याला ह्याची सगळ्यात जास्त गरज. काय बडबडतीयेस? असं वाटतंय की तुझ्या जिभेला चांगला चटका द्यायला पाहिजे. अगं तुझा विश्वास नाहीये ना, मग निदान गप्प तरी बस ना. छे, या मुलीपुढे काही बोलण्यात शहाणपणच नाहीये.
मानसी, मोनिका इथे नाहीये तर तूही हल्ली येत नाहीस का ग? तसं काही नाहीये काकी, मला कामातनं जसा वेळ मिळेल तसं येते मी. हो का? मग फारच कमी वेळ मिळतो तुला. ते काही नाही. अगं तू येत जा ग इथे, आम्हाला खूप आवडतं. हे बघ, आमच्या ताईच्या हाताखाली काम करणं सोपं नाही. तुला फार पिळून मिळून घेत नाही ना? नाही काका, तसं काही नाहीये. नाही नाही, सांगा सरळ, तुला त्रास देत असेल तर. खरंच मानसी, खूप दिवसांनी आलीस तू. ताई बरी आहे ना तुझी? हो काका, बरी येते. आता माहेरी आहे म्हटल्यानंतर आनंदातच असणार. काय आहे, माहेरचं सुख आणि आराम वेगळाच असतो. आता आम्ही इथे कितीही तिचे लाड केले तरी शेवटी आजी आजोबाने आणि बहिणीने केलेले लाड वेगळेच, नाही का? खरंय काका, पण मी उलट म्हणेन की ताईचं इथे जितकं कौतुक होतं तितकं आम्हीही करत नाही. त्यामुळे ती इथेच खुश असते. ती बरी आहे ना? हो, एकदम. तुम्ही या ना कधीतरी घरी. पहिल्यांदाच म्हणालेस या म्हणून. येऊ की? मी येईन याच्या बरोबर. नानू मामा, मी इथे सगळ्यांना आपलंच मानते. आणि बघ, तुझ्या घरी यायला आम्हाला वेगळं बोलव ना कशाला? आपली दोघांची घरं काय वेगवेगळी आहेत का? हो, वेगवेगळीच आहेत. हे बघ विजय, नसती जवळीक केलेली मला मान्य नाही. ठीक आहे, तू नको येऊस. तुला बोलवणार पण नाही कोणी. नाही हो काका, असं काही नाहीये. हे बघ मानसी, कधीही तुला मदत लागली, अगदी तिकडे तुझ्या आजी आजोबांना सुद्धा हा मधू आहे, हं? कुठल्याही वेळेला हाक मार, मी धावून येईन. थँक्यू सो मच काका. मानसी, मला तर तू नेहमी ना आमच्या मधूसारखीच वाटते. घर आनंदी राहावं म्हणून मधू जितकं करतो ना तितकंच तू पण करतेस. नाही, अगदी बरोबर बोललीस तू. म्हणजे दोघेही घरातले नसूनही या घरासाठी करतात. काय ग मानसी, तुझी बहीण तिकडेच राहणार आहे का? हं? अजिबात नाही. मी तिला घेऊन येणार आहे लवकरच. तिचं बाळणपण इथेच करणार असा शब्द दिलाय मी तिच्या घरच्यानं. अरे बाबा विक्रांत, आता मोनिकाला आणूया रे इथे. आणि बहीण इथे नाही म्हणून मानसी जर इथे येत नसेल तर मग मोनिकाला इथे आणलीच पाहिजे. येऊ का? रिचा, ये बस बस. कसे आहात? उत्तम, ठणठणीत, मस्त. आजोबा, आजी, मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय. अगं कशाला? कशाला म्हणजे गिफ्टसाठी कधी कोणतंही रिझन शोधायचं नसतं असं मला कुणीतरी सांगितलंय म्हणून. दिस इज फॉर यू, परफ्यूम. अगं, आता काय आमचं वय राहिले का परफ्यूम मारण्याचं? डोहाळ जेवणाच्या दिवशी मी सगळा वेळ मोनिका सोबत होते, त्यामुळे तुमच्याशी माझी भेटच झाली नाही. हो, आणि मधले काही महिने तू गायबच होतीस. आजी, माझं लग्न झालं ना, मग मी US मध्ये असते. आणि मोनिकाच्या लग्नाच्या आदल्या रात्रीच मला जावं लागलं. हो हो, सांगितलं मला मोनिकानी. तू अगदी आहेस तशीच आहेस. हो, आधी होतीस तशी. मला आठवतंय, तुम्ही पार्टीहून रात्री उशिरा यायचात तेव्हा मी तुम्हाला ओरडायची. तुला सुद्धा 2-3 वेळा ओरडले मी. आजी, पण मला कधी राग नाही आला. म्हणजे मला आठवतंय, पण मी कधी मनावर नाही घेतलं. पण तुम्ही दोघींनी ते घ्यायला हवं होतं. तुमचा फायदाच झाला असता. आजी, पण मी तुमचं सगळं ऐकायचे, पण हीच मला म्हणायची की जाऊ दे ग, चालतंय, मी समजावीन आजीला म्हणून. हो का? स्वतःची बाजू कशी सेफ करते बघ. नाही आजोबा, अजिबात नाही. म्हणजे मला आठवतंय की
माझ्या साखरपुड्याच्या आधी मी आणि मोनिका असंच रात्री उशिरा आलो होतो पार्टीवरून. तेव्हा आजी एवढ्या ओरडल्या होत्या म्हणून सांगू तुम्हाला, देवा शपथ सांगते त्यानंतर मी रात्री पार्टीत जाणंच सोडून दिलं. पण मोनिका आहे तशीच आहे म्हणून तर आता लटकली आहे. लटकले म्हणजे? लटकली आहे नाही, लटकली असती, पण तिने ऐकलं ना तुमचं, म्हणून तर तिला एवढं चांगलं सासर मिळालंय. मी भेटलीये सगळ्यांना, किती चांगली माणसं आहेत ती. शी इज डॅम लकी. सगळं खूप चांगलं चाललंय आता, त्यात ही गडबड. कसली गडबड? रिचा, कसली गडबड? नाही अगं, सगळं छान चाललंय आणि तेवढ्यात गडबड असं ही म्हणाली म्हणून विचारलं. रिचा, मी तुझी केव्हापासून आतमध्ये वाट बघतीये आणि तू इकडे बसलीयस. चल आपण आतमध्ये जाऊन बोलूया. थांब मोनिका, कसली गडबड? मोनिका, आजोबा, रिचाची लहानपणापासून सवय आहे. एप्रिल फूल करण्याच्या नादात वाटेल ते बोलते ती. आणि मग त्याचा समोरच्या माणसावर काय परिणाम होतो ह्याचा विचारच करत नाही. बरोबर ना रिचा? काय ग? सॉरी. रिचा, बाकीच्या गोष्टी आपण आज जाऊन बोलूया. चल. हॅलो. हा, मानसी बोलतीये. हा बोल मनू. मी ताईच्या घरी आले होते. का ग? काय झालं? काही नाही, काकीनी ताईसाठी आळूच्या वड्या दिलाय, त्या घेऊन येते. असं होय? बरं बरं, ये सावकाश ये. बाकी घरी सगळं ठीक आहे ना? मैत्रीण आली आहे तिची. चालली आहेत कसली तरी खलबत दार लावून. मी आलेच. हो. काय झालं? तिच्या ताईला भेटायला घरी आली. लेट्स कीप आवर फिंगर्स क्रॉस. लेट्स होप फॉर द बेस्ट. तू टेन्शन नको घेऊ. तू मला अजून टेन्शन का देतीयेस? तुझं थोबाड उचकटणं कधी बंद करणार आहेस तू? आय एम सॉरी ना. सॉरी. रिचा, सॉरी म्हणणं फार सोपं असतं, पण ते सॉरी निस्तरायला किती वर्ष लागतात माहितीये? सॉरी म्हणे. इट्स ओके ना. इट्स नॉट ओके. इट्स नॉट ओके. आणि तू जे वागलीस ते म्हणजे मी तरी चुकून बोलले, तू तर तशी वागलीयस. मला तुझ्याकडून सुद्धा पुन्हा ते ऐकायचं नाहीये. कूल डाऊन मोनिका. कूल डाऊन? खूप सोपं आहे हे बोलणं रिचा. तू माझ्या जागी असतीस ना म्हणजे कळलं असतं काय अवस्था होते ती. तुझ्यामुळे आज मी विक्रांतसमोर तोंड घशी पडले. जो माणूस कोणाच्याही विरोधात काही बोलत नाही त्याने मला डिवोर्सची नोटीस पाठवली फक्त तुझ्या चुकीमुळे. यू गेट दॅट? आणि माझी बहीण, माझी सख्खी बहीण आज माझ्या बरोबर नाहीये, तरी मी लढतीये. हे बाळ बरोबर घेऊन, जे बाळ मानसीचं नाव घेतल्यावर मला लाथा मारतं, ते सहन करत मी लढतीये. आणि या सगळ्याचा विचार न करता
तू माझ्याच आजी आजोबांसमोर माझी होती नव्हती तेवढी सगळी अब्रू काढायला निघाली होतीस रिचा. मोनिका, रिचा, सगळं मॅनेज करत होते मी. एकही पाऊल चुकीचं पडू नये ह्याच्यासाठी काय काय केलंय मी ह्याची कल्पना नाहीये तुला. मग माझं एक ऐकशील? तुला जर या सगळ्यामधून सेफली बाहेर पडायचं असेल ना, तर सरळ सोटपणे म्युच्युअली डिवोर्स घे.